नमस्तुभ्य मैत्रिणींनो, गायत्री प्रोडक्शनमध्ये आपले स्वागत आहे। हे पहा, माझ्या हातामध्ये कापसाचं एक बोंड आहे। हे मी तुम्हाला सरकी बाजूला काढून फुलवून दाखवणार आहे आणि या निघालेल्या सरकीचं करायचं काय ते पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। हे पहा मैत्रिणींनो, हा सरकी काढलेला हा एवढा कापूस झालेला आहे। हा किती छान एकसारखा आहे, पाहून घ्या। आणि यामध्ये ही अशी सरकी निघालेली आहे। शक्यतो तेवढ्या बोंडामध्ये 9 सरक्या निघतात, क्वचितच कोणत्या तरी बोंडामध्ये 8-10 ह्या निघतात। हे पहा मैत्रिणींनो, हा मी एवढा असा हा सरकी काढून कापूस घेतलेला आहे। किती छान दिसतोय ना, मऊ मऊ पांढरा शुभ्र लोण्याच्या गोळ्यासारखा आहे। हे असा कापूस पिंजून घ्यायचा एकसारखा छान, म्हणजे धागा काढताना तो मध्येच तुटत नाही। धागा एकसारखा व्यवस्थित खूप छान लांब निघतो। हे पहा मैत्रिणींनो, छान दिसतंय ना। म्हणजे तो धागा काढताना मध्ये मध्ये तुटत नाही। ह्या एवढ्या कापसामध्ये किती सरक्या निघाल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते। हे पहा, ह्या अशा एवढ्या सरक्या निघालेल्या आहेत। तर मैत्रिणींनो, यासारख्या फेकून द्यायच्या नाहीत। त्या गोळा करून स्वच्छ करून श्रावण महिन्यामध्ये गाईची पूजा करून या सरक्यांची पण व्यवस्थित पूजा करून त्या गाईला खाऊ घालायच्या। धोंड्याच्या महिन्यात पण ह्या खाऊ घालतात। माझ्याकडे एक काकू आल्या होत्या, त्यांनाही सरक्या पाहिजे होत्या। मी पहिल्याच्या त्यांना दिल्या, आणखी ह्या पण त्यांना द्यायच्या आहेत। त्यांची लाखोळी आहे या अधिक मासामध्ये। तर गाईला खाऊ घालताना कशा पद्धतीने खाऊ घालायचं ते मी तुम्हाला सांगते। या अशा दोन्ही हातामध्ये, आपल्या दोन्ही हातामध्ये या सरक्या घ्यायच्या आणि अशाच पद्धतीने गाईच्या तोंडामध्ये घालायच्या। टोपल्यामध्ये द्यायच्या नाहीत, कारण गाईच्या जिभेचा स्पर्श हा आपल्या हाताला, तळ हाताला होऊ द्यायचा, म्हणजे ते खूप पवित्र आणि शुभ मानलं जातं। म्हणून मैत्रिणींनो, टोपल्यात न देता हे अशा हातामध्येच घेऊन गाईला खाऊ घाला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।